नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे आमचे मित्र मान्य श्री भगवान भाऊ पवार चिंचोली लिंबाजी प्रगतशील शेतकरी यांच्या शेतात. आज यांच्या शेतात व यांच्याशी आज आमची गपचप आहे. या गपचपच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी एकमेकात मिक्स आहोत, आम्ही एकमेकाच्या सहवासात आहोत, आम्ही एका वयात आहोत आणि एका वयामध्ये कसं एकमेकाचं अस्तित्व असतं आणि कशा पद्धतीने या संसारामध्ये सहकार्य केलं जातं, काय आहे संसार आणि काय आहे गावगाडा आणि कशा पद्धतीनं आम्हाला जीवनाचा एक वेगळा सार भेटतो. मित्रांनो, जेव्हा चिंचोली लिंबाजी गावामध्ये विचार केला जातो, चर्चा केली जाते, तर प्रत्येकाचं आपलं एक अस्तित्व उभं असतं. हे गाव काही सहज नाहीये, खूप मोठं गाव आहे आणि या गावाला मोठ्या प्रमाणात इतिहास आहे. मागील काही वर्षापासून चिरबंदीचं ह्या गाव म्हटलं जायचं. या गावामध्ये चारीकडून पॅक चिर केलेली होती आणि त्याच्यामध्ये गावामध्ये जायसाठी एकच एसी होती. एसी कधी पॅक केली मध्ये जायलाच नव्हतं, कारण की त्या एसीला चारीकडून पॅक केलेलं होतं, म्हणजे पाण्याचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती अशा प्रकारचं एक इतिहास आमच्या चिंचोली लिंबाजीला आहे. आणि त्या चिंचोली लिंबाजीचे प्रगतशील शेतकरी माननीय श्री भगवान भाऊ पवार यांच्या माध्यमातून आज आम्हाला कुठतरी एक वेगळा विषय घ्यायला भेटला की प्रगतिशील शेतकरी काय असतो, काय कार्य असतं, कशा पद्धतीने शेती करायची, काय शेतीचं महत्व आहे. आणि जे भगवान भाऊ आहे हे आमचे जवळपास काही वर्षांपासून सोबत आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात एकमेकाच्या सहवासात राहतो. आज आमचं उठणं पहिल्यापासून आहे. आणि आमच्या सोबत आहे आमचे आजचे पाहुणे माननीय श्री तात्याराव भुजंग साहेब, सामाजिक कार्यकर्ता, चिंचोली लिंबाजी परिसर. तर आज या माध्यमातून आम्ही भगवान भाऊ सोबत चर्चा करणार आहोत. ही चर्चा सहज आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून काय शेतकरी असतो आणि शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं या पद्धतीनं भगवान भाऊ आम्ही चर्चा करणार आहोत. तर आजचा विषय आहे शेतकरी आणि शेतकरीबद्दल काय आपली आयडिया आहे आणि शेतकरी मित्र काय असतात त्याबद्दल आम्ही आधी चर्चा करणार आहोत. तर मान्य श्री भगवान भाऊ, आपण यावर्षी शेतीचा कशा प्रकारे दृष्टिकोनातून बघता? आज काय तुमच्या शेतीत कसं पेरलंय आणि मग दुष्काळी मोठी परिस्थिती झाली, खूप पाऊस पडला, त्या पावसातून तुम्हाला तुमची मोठ्या प्रमाणात तुम्ही शेतकरी आहात, तर काय तुम्ही सांगाल या आजच्या वर्षात? आजच्या वर्षात काय पावसाने जरा थोडी तडीच मारल्यामुळे जरा आपली मक्का पीक आहे ना धोक्यात आलं, अद्रक धोक्यात आली. बरोबर. समजा ते तिसरा हिस्सा अद्रक गेले समजा, आणि काही शेतकऱ्याची पूर्णच गेली. पण तुम्ही किती एकर अद्रक तुम्ही लावली? 1.5 एकर. मग जवळपास तिसरा येतो तुमचा? हा, 1.5 एकर म्हणजे अर्धा एकर गेली समजा. बरं. आणि मक्काची परिस्थिती काय होती तुमची? मक्का आपल्या ते पावसाच्या अगोदर काढले गेल्यामुळे चांगली मक्का आहे आपली, होऊ शकते आता समोर. बरोबर. पण बरेच शेतकऱ्याचे जे मोडून पडली त्याची जे नुकसान झालं ते आपलं थोडं कमी प्रमाणात झालं. कारण की भगवान भाऊ या भागाचे एक चांगले सदनशील शेतकरी आहेत. भगवान भाऊ 100% शेती करतात आणि या शेतीच्या माध्यमातून त्यांचं ह्या चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये मोठं नाव आहे. भगवान भाऊ प्रत्येक वेळेला आपल्या मानसिकतेनं, आपल्या सहवासानं, आपल्या जीवनाला चांगल्या प्रकारचं कसं अस्तित्व असेल या पद्धतीनं काम करतात. आज भाऊ, आज काय तुमच्या शेतीमध्ये कशा पद्धतीची? आज आता हरभरा आहे, आपले गहू आहे आणि आपले अद्रक. आणि आता हे जे नवीन मक्का पेरणी झाली तुम्ही पाहिजे ती मक्का पेरणी. बरोबर आहे. तर बरेचसे पिकांच्या आता आम्ही यांच्या आत्ताच तुरीच्या शेतातून जाऊन आलो. तुरीच्या शेतामध्ये खूप भारी, पण तिथं आम्ही काही व्हिडिओ काढला नाही. पण आज चाचू आमच्या सोबत आहे. आम्ही प्रेमाने त्याला चाचू म्हणतो आणि जवळपास सगळेच मित्र कंपनी आम्ही चाचूच म्हणतो. तर चाचूचं असं काम आहे, भगवान भाऊ पवारचं असं काम आहे की सगळ्या गोष्टीला महत्व देणे. मग गावगाडा असो, सामाजिक कार्य असो, का कुठेचे लग्न कार्य असो, का कुणाचे कुठे काही दुःख असो, प्रत्येक ठिकाणी भगवान भाऊ जाईल, हे त्यांच्यात बसेल, त्यांच्या सगळ्या गोष्टी चर्चा करेल. मग असं नाही की मग नुसतं गावगाडा वगैरे, तर मग राजकीय हालचाली काय, सामाजिक हालचाली काय, देशात काय चाललं, राज्यात काय चाललं, आपल्या परिसरात काय चाललं, आपल्या तालुक्याच्या विविध सभेमध्ये काय चाललं आणि त्यातल्या ज्या ग्रामपंचायतमध्ये काय चाललं, या सगळ्या गोष्टी जाणून आहे. तर आजची परिस्थिती तुम्ही काय सांगाल तुमच्या पद्धतीत? तुम्हाला काय वाटतं की ग्रामपंचायत कशी असायला पाहिजेत, काय असायला पाहिजे आपली, आणि आपल्या त्या मानानं कशी आहे? ग्रामपंचायत चांगलीच असायला पाहिजे ना, घरभरटीची कामं केलीच पाहिजे सगळ्यांनी. आता हे आपल्या शिवाजी महाराज पुतळ्याचं काम चांगली गोष्ट केली त्यांनी. बरोबर. काय 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 आता शिवाजी महाराज पुतळ्याचं काय काय परिस्थिती काय आता सर्व गावा मिळून ते ठरवलं ना. पण आता प्रत्येक घराने 1,000 रुपये द्या, कमी पडले तर परत द्या.
बरोबर आहे. आणि म्हणजे सगळ्यात सहवास होतं ना त्यांची, सगळ्या जाती धर्माच्या पूर्ण लोकांचे. बरं, आता किती पैसा जमा झाला आणि किती एवढी काही आयडिया नाही अजून. किती दिवसाला वाटले अजून, काही कटले काही नाही कटले. आता बरं, किती दिवसांनी ते होणार आहे काय? 4-6 महिने 12 महिने लागू शकते त्याला. बरोबर आहे. बरोबर आहे. तर अभिमान आहे या चिंचोलीमधलेचा की सामाजिक दृष्टिकोनातून शासनाच्या विविध परवानग्या घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या माध्यमातून चिंचोली म्हणजे गावामध्ये पुतळा उभा करणार आहेत. ती अभिमान आणि सगळ्यांना ते हवा आहे. कुठेतरी एखादी मोठी वास्तू व्हायला पाहिजे, त्या पद्धतीनं मान्य श्री भगवान भाऊ पवार यांनी सांगितलं. पवार साहेब, आपल्याला तालुक्याच्या राजकीय हालचालीबद्दल काय सांगा? तालुक्याचे काय आता राजकारण आपले झालंच चालू आता. जिल्हा परिषद पंचायत समिती. आता जे जनतेच्या पाठीमागे ते सगळं आपण ते सगळं सांगू शकत ना. बरोबर आहे. शिकत तर खरंच आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आपला काय रोल राहील त्यात? तुम्ही काय काय कशा पद्धतीने बघता जिल्हा परिषद? प्रगती करणाऱ्या माणसं मागे राहू आपण. बरोबर आहे. तर भगवान भाऊ राजकीय हालचालीला बी सगळ्या गोष्टीला महत्व देतात आणि प्रत्येकानं काम करा, चांगल्या गोष्टी करणाऱ्या माणसाला आम्ही कधी सहकार्य करू, त्यांच्यासोबत राहू, त्यांच्यासोबत जोडू, या माध्यमातून मान्य श्री भगवान भाऊ पवार कार्य करत असता. भाऊ, आपली सासरवाडी कुठली आहे? आपलं देवगाव रंगारी. भाऊची सासरवाडी देवगाव रंगारी आहे. आणि मग तिकडचं तुमचं कसं संबंध आहे? चांगले संबंध आहे. चांगले संबंध आहे. तुमच्या सोयऱ्या वगैरे चांगल्या आहे तुमचे? आणि किती मुलं मुली तुम्हाला? 2 मुलं आहे मला. 2 मुली. बरोबर आहे. तुमचे किती भाऊ तुम्ही? 2 भाऊ. 2 भाऊ. आणि त्यांना मग त्यांचं सगळं सांगा ना थोडं. त्यांचं म्हणजे आमचं एकत्र कुटुंब आहे ना. एकत्र कुटुंब आहे. त्यांच्या मुली आमची मुलं असं, मुली आमच्या मुलं आमचे असं. आता असं परिस्थिती आहे की 2 भाऊ आहे, 2 भावाचं एकत्र आजपर्यंत काम करता, शेती वगैरे सगळं एकत्र करता आणि सगळा व्यवहार यांचं एकत्रच आहे. मोठ्या भावाचं नाव काय? प्रभू जगन्नाथ पवार. प्रभू जगन्नाथ पवार आणि भगवान जगन्नाथ पवार या दोघा भावाचं या गावामध्ये एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व आहे की आज भाऊ काय वय असेल आपला? 50च्या वर्षापर्यंत हे लहानही ते मोठे प्रभू आणि या वयात सुद्धा हे एकत्र आहे आणि एकत्र कुटुंब राहून सगळा संसार एकत्र करता अतिशय वखाण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, संसारिक गोष्टी करत असताना एकमेकांमध्ये राहणं किती गरजेचं आहे आणि एकमेकाच्या सहवासातून आपल्याला काय मिळू शकतं. तर भाऊ, आता आपल्याला शेती किती आहे? शेती आता 16 एकर. आणि पूर्वी किती होती? 3.5 एकर. म्हणजे बघा, पहिले 3.5 एकर शेती होती आणि या शेतीच्याच माध्यमातून शेती करत असताना भाऊ आणि म्हणजे भगवान भाऊ आणि त्यांचे बंधू यांनी मिळून आपल्या शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करत रात्रंदिवस शेती करत आज त्यांच्याजवळ 3.5 एकरवरून 16 एकर शेती झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती माल घेता आणि चांगला उदरनिर्वाह करता. चांगल्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे आणि आता गावाला लागूनच त्यांच्या शेती आहे. आणि आज बी आम्ही आता ज्या शेतात आलो त्या शेतात हरभरा बघू शकतो, पाठीमागे हरभरा दिसू लागलेला आहे. तर अशी प्रगती तुम्हाला करावं लागणार आहे. प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांना सहज म्हणलं जात नाही. तर भगवान भाऊ एक चांगल्या प्रकारचे या भागाची मानसिकता ठेवून राहणारे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाला हवा असे असणारे हे सामाजिक कार्यकर्ते आज आपल्यासोबत आपल्या परिवार आणि आपलं सगळं घेऊन चर्चा करत आहे. भाऊ, आज तुम्ही या शेती घेण्याचा तुमचा पाठीमागचा दृष्टिकोन काय? कशा पद्धतीने तुम्ही शेती घेतली? काय घेतली? कशी घेतली बा? सुरुवातीला कशी घेतली, नंतर कशी घेतली, मग 16 एकर पर्यंत कसे आले बा? कसं गेलं, समजा 50,000चा माल झाला. बरोबर आहे. तर ती खिशात किंवा बँकेत नाही ठेवली. त्या 50 मध्ये समजा 40च काम केलं आधी. म्हणजे 60चं नाही केलं. 40चं केलं म्हणजे कसं, नंतर जे 1/2 एकर जर घेतली तर पुणे 1/2 एकर घरची विकणं लागते व्याजन काढलेलं. बरोबर आहे. तसं नाही केलं आम्ही. 10 रुपये ना 8 रुपयाचं काम केलं. आणि मग असं जेव्हा दरवर्षी 1 लाखाचं हो, 2 लाखाचं हो, 50,000चं हो, ती गुतवतच चाललो आम्ही इथपर्यंत आलो. म्हणजे संसार करत असताना जेव्हा तुम्हाला 2 पैसे कमवता त्यातून बचत करणं तुम्हाला महत्वाचे आहे. जर तुम्हाला 50,000 झाले एक वर्षाला पीक तुम्हाला, तर त्यातून 10,000च खर्च केले गेले पाहिजेत आणि उरलेल्या 40,000मध्ये तुम्हाला ते साठवून ठेवावं लागतं. आणि जसे जसे पैसे जमत गेले तसे तसे ते शेती घेत गेले, जेणेकरून मग त्यांना येणाऱ्या काळामध्ये आणि बघा भाऊ एकमेकांमध्ये आहे म्हणून एकमेकांमध्ये धाक आहे. धाकामुळे एकमेकाच्या सहवासानं काम करण्याची मानसिकता ठेवली गेली आणि आज त्या मानसिकतेला एवढं मोठं फळ आलं की आज भगवान भाऊ यांच्याकडे 100% 16 एकर निर्विवाद शेती आहे आणि ती बी चांगल्या प्रकारची रोड टच. आणि आता तुम्ही कशा पद्धतीने पिकं घेत राहता त्यातून जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल
थोडं सांगा. जास्त म्हणजे आपलं अद्रक आणि हे आपले येतं पीक आहेत आपले ज्वारी, बाजरी, मक्का, कपाशी. त्याच्या जोडीला आता हा डॉलर हरभरा चांगल्या गोष्टी कमी पाण्यात घेतो आणि जास्त मेहनतीचं काम नाही आलं. बरोबर आहे. आमच्यासोबत आजचे आमचे प्रमुख पाहुणे दुसरे मान्य तात्याराव भुजंग हे सुद्धा आहेत. तात्याराव भुजंग साहेब, आपण त्यात जे आहे भगवान भाऊ पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांच्या सहवासात बी आहे. आपण काय सांगू शकाल भगवान भाऊ बद्दल थोडं, जेणेकरून भगवान भाऊ इतक्या मोठ्या पदावर पोहोचले किंवा या प्रगतशील शेतकऱ्यांनी त्यांचं नाव झालं आणि भगवान भाऊनं मोठ्या प्रमाणात अस्तित्व उभं केलं आणि आज पावणे रावळे सोयरे, सगळे सोयरे वगैरे यांच्यामध्ये भगवान भाऊ एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व म्हणून उभं राहिलं आणि कुठल्याही प्रकारचं काही मनात न ठेवता मस्त चांगले जीवन जगतात. तर आपल्याला काय वाटतं थोडं 2 मिनिटं आपण सांगा. वकील साहेब, सर्वप्रथम मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. तर आमचे चाचा भगवान पवार यांचं नावच नुसतं भगवान पवार नसून पण आमच्या या झोपडपट्टीचे ते खरंच भगवान आहे. कारण लोकांच्या सुखादुखाला कोणतीही अडी अडचण असो, ज्या वेळेस मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ त्या ठिकाणी पडला होता, तर या दुष्काळामध्ये या झोपडपट्टीला पाणी पुरवण्याचं काम आमच्या भगवान काकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं होतं. तर कुठेतरी एक गोरगरिबाची कैवारी म्हणून हे भगवान पवार आहे. त्यामुळे त्यांचं स्थान आमच्या मनात आहे, काळजात आणि हृदयात आहे. एकही वरच्यावर बोलण्याची गोष्ट नाही, पण एकदम जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा माणूस आहे. बघा मित्रांनो, बघा जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण चर्चा करतो ते सहज चर्चा करत नाही. जेव्हा आपल्या या या एरियामध्ये चिंचोली लिंबाच्या परिसरामध्ये जेव्हा पाण्याचा दुष्काळ पडला, पाणी नव्हतं आजूबाजूच्या विहिरीला, ते बाहेरून पाणी आलं, तेव्हा भगवान भाऊच्या विहिरीला पाणी नव्हतं आणि भगवान भाऊ इथं जे वस्ती आहे या चिंचोली लिंबाजीची, यांच्या शेताच्या आजूबाजूची, त्या प्रत्येक वस्तीतील नागरिक जेव्हा पाणी घ्यायला यायचं, भगवान भाऊ कुठल्या प्रकारे त्यांना अडवायचे नाही आणि त्यांना पाणी द्यायचे, पाणी पुरवायचे. म्हणजे हे समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी सेवा केलेली आहे. भगवान भाऊ सहज नाव तयार झालेलं नाहीये आणि सेवा हेच मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि सेवेतूनच माणसाला किंमत भेटते, मान सन्मान भेटतो. आणि आज जेव्हा त्यांच्या सहवासात राहणारे आमचे तात्याराव भुजंग साहेब यांनी जे सांगितलं तर मला काटा आला की सेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणून भगवान भाऊचं ओळख आहे. आणि आता आम्ही जेव्हा बघितलं तर भगवान भाऊ स्वतः मक्काच्या शेतामध्ये मक्का पेरत होते आणि ती मक्का पेरताना आम्हाला सांगत होते. आम्ही बी 2 मिनिटात त्यांनी सहज पद्धतीने आम्हाला शिकवलं कशा पद्धतीने करावं लागतं. आणि भगवान भाऊ जवळपास आता किती एकर मक्का तुम्ही पेरत होते? 3 एकर. 3 एकर मक्का केव्हापासून पेरत होते? आज आता दुपारपासून. दुपार आणि आता 3 एकर किती झाली होती सऱ्या? 1 एकर झालं ना. 1 एकर सऱ्या ज्या आहे म्हणजे एक पट्टा, 3 एकरचा एक पट्टा जर कधी आपण लंबा कधी बघितला तर भगवान भाऊ पार लांब जायचे, पुन्हा परत यायचे. आम्ही तिथे बसलो बराच वेळ त्यांची वाट पाहत, कारण की ते मग काय काम करत होते. आणि बघा प्रॅक्टिकल काम करणारे जे व्यक्तिमत्व असतं त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रिया असते. ते काही बोलबच्चन आहे हा काही भाग नाहीये, ते फक्त कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे. आणि जेव्हा आपलं जीवनामध्ये जे आपल्याला देवानं दिलं ते देवानं आपल्याला समोर ज्या गोष्टी दिल्या त्या चांगल्या सांभाळायच्या, चांगल्या सांभाळून जेव्हा कोणाला अडीअडचण आली तर त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या, त्यांना सहकार्य करायची ही भूमिका मान्य श्री भगवान भाऊ पवार यांनी ठेवलेली आहे. आणि आज आनंद वाटला की ते किती कोऑपरेटिव्ह पर्सन आहे. आणि स्वतः जेव्हा मक्का करत होते तर मला 1 तास करता येत नव्हता, कारण की मी छोटंसं पकडलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवान भाऊने एक उदाहरण दिलं की एखादा व्यक्ती शेती करत असेल तर त्याला मुळातच शेती करावी लागते. अधूनमधून शेती करणं हा की शेतीचा भाग नाही, केवळ आणि केवळ तो एक शौक असतो, टाइमपास करता. भगवान भाऊने सांगितलं की जर एखादा व्यक्ती काम करत नसेल सुरुवातीपासून तर त्याला नंतर काम करता येत नाही आणि त्याने केलं बी तर तेवढी त्याच्यामध्ये एक चांगली जबाबदारी येत नाही. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की जर कधी एखादी काठीचं तुम्ही झाड बघितलं आणि ते जर कधी मुळात चांगलं कधी त्याला पालनपोषण दिलं, चांगलं पाणी दिलं तर ते चांगल्या प्रकारचं वाढतं, मोठं होतं. नसता ते जर कधी सुरुवातीला वाळलं आणि जर कधी त्याला हात लावला तर ते वाकू शकत नाही, चटकन तुटून जातं किंवा त्याची काठी टोचतात. अशा प्रकारचं भगवान उदाहरण दिलं की लहानपणापासूनच शेतामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तीला त्या कामाची जबाबदारी कळली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून तो शिकत असतो आणि मग त्याच्या हयामध्ये त्या सगळ्या गोष्टी त्यांना करता येत असतात. चालतं ना मग ते काम. म्हणजे कसं त्याला ते प्रॅक्टिकल राहायचं, त्याला काही अडचण येतच नाही ना. पहिल्यापासून ज्यानं केलं समजा आणि जे आज करायला लागलं तर ते वाकडे एंगडच होऊन जाईल त्याच्याकडून, मग फेकूनच येईल त्याला. बरोबर आहे. ताण नाही असणं मग ते जमतच नाही आपल्याला. बरोबर. त्याला अगोदर जमेलच राहतील, नंतर की त्याला वाटतं जमू नकोच. बरोबर आहे. पण कामावर प्रेम करा,
कामावर प्रेम केलं तरच त्या प्रेमाला तुम्हाला फळ भेटू शकतं. तुम्ही म्हणाल की ते बाहेरचं आहे, ते खूप चांगलं दिसतं, मी काय काम करू हे, असं जर म्हणून तुम्ही एखादं काम केलं तर त्या कामाला काहीच महत्व नसेल. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, तुम्ही शेती करा, एखादा जॉब करा, किंवा तुम्ही गाडी चालवा, किंवा तुम्हाला जे काम करता येईल ते संसारात करा. पण ते काम सोडून मी दुसरं करेल, मी तिसरं करेल, मी चौथं करेल, हे काय एक ना बराबर, म्हणजे एक काम तुम्हाला धड करता नाही आलं आणि मग तुम्ही 12 ठिकाणी कसे हे करता. म्हणजे एका कामामध्ये चांगलं प्रगतीशील व्हा. कोणतीही गोष्टीवर प्रगती करण्यासाठी त्याला त्याचा चांगला अनुभव घ्यावा लागतो. मग तुम्ही सर्व्हिस असो, का तुम्ही एखादी फॅक्टरी असो, का तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर काम करत असाल तरी सुद्धा चांगलं तुम्हाला येत असलं तरच ते तुम्ही सांभाळू शकता. तर अशा पद्धतीनं भगवान भाऊ पवार यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं एक शेतकरी काय असतो आणि शेतकरीची जबाबदारी काय असते तर त्या पद्धतीने सांगितलं की आपला परिवार कसा सांभाळतात, दोघा भावाचा हा संसार एका गोडी गोविंदांनी आणि या चिंचोली लिंबाचं एक उदाहरणार्थ ठरवू लागलेलं आहे. हे या ठिकाणी उदाहरण देतात की भगवान भाऊ आणि प्रभू भाऊ हे पवार कुटुंब कशा प्रकारे आपल्या वडील जगन्नाथ पवार यांचं नाव कमवू लागले आणि 3.5 एकरवाले जगन्नाथ पवार स्वर्गीय जगन्नाथ पवार यांचं वसापुढे घेऊन चालत 3.5 एकरची 16 एकर जमीन भगवान भाऊ पवार आणि प्रभू भाऊ पवार जे यांच्या दोघा भावाच्या सल्ल्यानं आणि दोघांच्या परिवाराच्या सल्ल्यानं आज एवढं मोठी त्यांनी प्रगती केली. आणि कुठल्याही प्रकारचं बाहेरचं त्यांचा दुसरा म्हणजे मोठा व्यवसाय नाहीये. छोट्या मोठ्या व्यवसायातून छोट्या छोट्या गोष्टीतूनच ते 2 पैसे साठवता आणि त्यातूनच पुढच्या गोष्टी ते करत गेले. म्हणजे बघा 3.5 एकर कधी जमीन काढली तर जवळपास किती 12.5 एकर 16 एकर येतं. 12.5 एकर जमीन यांनी विकत घेऊन आता ती स्वतः दोघा भावामध्ये आहे. म्हणजे 12.5 एकर जमीन घेणं एकही म्हणजे काही लोकांना वाटत असेल 12.5 एकर जमीन काय, पण काही लोकांना 1 एकर सुद्धा जमीन नाही. आणि मग आणि अशी जवळपास काही टक्केवारी आहे. जे शेतकरी होते त्यांच्या शेत्या वाढल्याने कमी झाल्या, पण ज्यांनी स्वतः शेत्या केल्या, स्वतः सांभाळलं, त्यांच्या शेत्या वाढलेल्या आहेत. त्यांनी शेतीवर शेती घेऊन मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. तर असंच प्रगती प्रत्येक माणसाने करणे सगळ्यांना माझं उदाहरण सांगणं आहे. भाऊ आपल्या कामावर प्रेम करा. कामच आमच्या जीवनामध्ये सगळं काही आहे. मी चिंचोली लिंबाची परिसराचा व्यक्ती आहे. मी वकील आहे. मागील मी 22-23 वर्षापासून वकिली व्यवसाय करतो आणि वकिली व्यवसाय करत असताना मी भारत सरकार नोकरी आहे. पण जेव्हा मला माझ्या गावाकडे यायला वाटलं तर मला असा आनंद व्हायला लागला की भगवान भाऊ सारखे, भुजंग भाऊ सारखे सगळे लोक इकडे या भागाला यायला भेटायला लागले आणि यांच्यातून मला एका माणसांची ओळख होऊ लागलेली, त्यांचं अस्तित्व कळू लागलेले, त्यांचं सन्मान काय आहे गावामध्ये, कोणाचा काय सन्मान आहे आणि कोणाचं काय कसं आहे. कारण की काम करताना किंवा संसार जगताना आपलं स्वतःचं स्टेटस सांभाळावं लागतं, स्वतःचं अस्तित्व सांभाळावं लागतो आणि कुठल्याही प्रकारे चूक या जगामध्ये माफ नाहीये. चुकीला सजा आहे 100% आणि ते कायमस्वरूपी आपल्या कपाळावर ते लिहून ठेवलं जातं. आपल्या वडला आणि आपल्या गेलेल्या पिढ्याला बी ते लागू होतं आणि येणाऱ्या पिढ्याला ते लागू होतं. म्हणजे कोणत्याही माणसाला चुकी करायची नाही. चुकी करणाऱ्या माणसाला इथे माफी नाहीये. कोण गलत काम करणाऱ्या माणसाच्या 4 पिढ्याला सुख भोगावं लागतं की गलत करणारा माणूस आहे. चांगल्या करणाऱ्या माणसाला 10-10, 50-50 पिढ्या सांगतात की चांगला करणारा माणूस आहे. अशी व्यक्ती होती त्यांचा परिवार आहे. म्हणजे कोणत्याही आजचा राजा कोण आहे? आजचा राजा चांगल्या प्रकारे कष्ट मेहनत करणारा आणि समाजामध्ये नाव कमवणारा राजा म्हणला गेला आहे. काय म्हणतो भगवान भाऊ? बरोबर आहे. आणि आज अशा प्रकारे भगवान भाऊ आपल्या संसारामध्ये व्यस्त आहे. चांगले काम करून त्यांच्या जीवनाला हे कलंड देत आहे. तर भगवान भाऊ खूपच तुमचं अभिनंदन आणि तुमचं अशाच प्रकारे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण मित्रांनो एकमेकांसोबत भेटत राहू आणि अनेक विषयावर वेगवेगळ्या नागरिकांसंग वेगवेगळ्या प्रश्नांना आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू. मित्रांनो, युट्यूब एक असं चॅनल आहे, यातून तुम्ही आपल्या मित्र-कंपनीला, आपल्या लोकांना चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म देऊ शकता, त्यांचं अस्तित्व दाखवू शकता. त्यांनी जीवनात काय मेहनत केलेली आहे ती तुम्ही तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून फॅक्ट तयार करून, स्टोऱ्या तयार करून सांगू शकता आणि नागरिकांना चांगल्या प्रकारचं उदाहरण देऊ शकता. लोकांना कुठेतरी मोटिवेट होईल या माध्यमातून त्या आपल्या मित्र कंपनीवर यांचं चांगल्या स्टोऱ्या तुम्ही देऊ शकता. म्हणून मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. भगवान भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन व खूप धन्यवाद. मान्य श्री आमचे पाहुणे, मान्य श्री भुजंग, आपले खूप खूप धन्यवाद. आपण या कार्यक्रमाला चांगली उपस्थिती लावली. मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर कधी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच आपण भेटत जाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.